तर बघ भावा, दूध आणि पाण्याच्या 40 लिटर मिश्रणात पाणी 10% आहे. नवीन मिश्रणात पाण्याचे प्रमाण 20% होण्यासाठी किती लिटर पाणी मिळवावे लागेल? मग पहा, पहिल्यांदा मिश्रण किती आहे? एकूण दुधाचं आणि पाण्याचं 40 लिटर आहे आणि त्याच्यामध्ये पाणी 10% आहे. मग 40 चे 10% किती? तर 4. म्हणजे 40 लिटर मध्ये जर पाणी 4 लिटर असेल तर 36 लिटर काय असायला पाहिजे? दूध. ठीक आहे. मग आता या पाण्यामध्ये किती पाणी मिळवावे? तर 4 लिटर मध्ये x लिटर पाणी मिळवलं. दूध जसंच्या तसं 36. मग किती लिटर पाणी मिळवल्यास पाण्याचं प्रमाण 20% होईल? मग पाण्याचं प्रमाण नवीन द्रावणामध्ये जर 20% तर दुधाचं प्रमाण असायला पाहिजे 80%. आता या ठिकाणी आपण याला संक्षिप्त करू. 20 एक 20, 20 चौक 80. ठीक आहे. त्यानंतर आता काय करा, या ठिकाणी त्रिकस गुणाकार करा. 36 चा आणि 1 चा गुणाकार किती होणार? 36. त्यानंतर 4 न 4 ला गुणलं 4 चौक 16. पुन्हा 4 न x ला गुणलं किती येणार? 4x. त्यानंतर 16 ला इकडे पाठवा. 36 मायनस 16 होईल आणि इकडे असेल किती? 4x. 36 मायनस 16 किती राहणार? 20 आणि 20 बरोबर किती? 4x. आता शेवटी आपण काढू x ची किंमत. कशी येणार? तर x बरोबर 20 भागिले 4 आणि x बरोबर किती? तर x बरोबर 4 पंचे 20. 4 पंचे 20. आपण मानलं होतं किती पाणी टाकावे? x लिटर टाकावे, म्हणजे पाण्याचं प्रमाण 20% होईल. x ची किंमत दिली 5. याचा अर्थ 5 लिटर पाणी ओतल्याच्या नंतर नवीन मिश्रणामध्ये पाण्याचं प्रमाण हे 20% होणार आहे. तर मित्रहो, हा जो पहिला प्रश्न होता तो होता माझ्यासाठी. आता जो दुसरा प्रश्न असेल तो तुमच्यासाठी असेल. दूध आणि पाण्याच्या 80 लिटर मिश्रणात 10% दुधाचे प्रमाण आहे. त्यात आणखी किती लिटर दूध ओतल्यास पाण्याचे प्रमाण 80% होईल? आणि पर्याय आहेत 8 लिटर, 15 लिटर, 10 लिटर आणि यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सोडवायचं आहे आणि कमेंट्स करून कळवायचं आहे. धन्यवाद. जय हिंद.